हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन 17 पाहणार आहोत। तर चला करूया सुरू। तर बघा, सर्वात सुरुवातीला बघा सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे आणि इथून प्रोसीडवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 6 क्वेश्चन्स आहे। स्टार्ट करायचं आहे। पहिला क्वेश्चन पहा, तुम्हाला मेलिंग टॅबमध्ये स्टार्ट मेल मर्ज ऑप्शन कुठे मिळेल म्हणत आहे। तर स्टार्ट मेल मर्ज ऑप्शन कोणत्या ठिकाणी असेल बघा, तर इन द क्रिएट ग्रुपमध्ये असते, ते ऑप्शन नंबर 2 आहे याचं उत्तर। त्यानंतर नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील कोणता टॅब व्हॉलंटियर फॉर्मच्या कंटेंटचे फॉर्मॅटिंग आणि डिझायनिंग करण्यासाठी टूल्स प्रोव्हाइड करतात म्हणत आहे। तर त्यासाठी कशातून असते, तर होम टॅबमधून असते सर्व। तर होम टॅब हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर एम एस वर्डच्या मेलिंग टॅबमधील इन्व्हॉल्व कमांड वापरताना ते तुम्हाला काय करण्याची परवानगी देते म्हणत आहे। तर काय करण्याची परवानगी देते त्याचं उत्तर बघा, एम एस वर्डच्या मेलिंग टॅबमधील इन्व्हॉल्व कमांड वापरताना आपल्याला क्रिएट पर्सनलाइज इन्व्हॉल्व फॉर लेटर्स हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर एम एस वर्डमध्ये डॉक्युमेंटला अंतिम रूप देण्यासाठी आणि प्रिंट करण्यासाठी वापरले जाणारे फिनिश आणि मर्ज टूल कोणत्या ऑप्शन्स खाली येते म्हणत आहे। तर ते कोणत्या ऑप्शन्स खाली येते, तर त्याचं उत्तर आहे फिनिश ग्रुपमध्ये। तर फिनिश ग्रुप हा त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅबमधील ग्रीटिंग लाईन वैशिष्ट्याचा उद्देश काय असतो म्हणत आहे। तर त्याचा उद्देश काय असतो बघा, त्याचा उद्देश हा संबंधित प्लेस होल्डर जोडण्यासाठी आहे। तर ऑप्शन नंबर 2 ही त्याचं उत्तर असणार आहे। तर ऑप्शन 2 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा। मायक्रोसॉफ्ट वर्डचा मेलिंग टॅबमधील प्रिंट प्रिव्ह्यू ग्रुपचे कार्य काय आहे म्हणत आहे। तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व सोडून झालेलं आहे। गो टू होमवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकमध्ये क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर पहिला क्वेश्चन बघा, विशिष्ट उपक्रम किंवा प्रकल्पासाठी एखाद्या स्वयंसेवकाला नेमताना संस्था डॅशचा उपयोग करतात म्हणत आहे। तर त्याचं उत्तर व्हॉलंटियर फॉर्म आहे। पुढीलपैकी कशामध्ये तुम्ही व्हॉलंटियर फॉर्म क्रिएट करू शकता, तर फ्री पिकमध्ये, कॅनव्हामध्ये आणि एम एस वर्डमध्ये करू शकतो। तुम्ही एक फॉर्म क्रिएट केला आहे आणि त्यात तुम्हाला कंपनीचा लोगो इन्सर्ट करायचा आहे। मेनू बारवरील कोणता टॅब वापरून तुम्हाला लोगो इन्सर्ट करता येते, तर इन्सर्ट हा ऑप्शन्स आहे। मेनू बारवरील डाटा टॅबवर तुम्हाला सेव्ह ऑप्शन मिळेल, तर कशावर आहे, फाईल टॅबवर आहे। मेनू बारवरील कोणत्या टॅबखाली तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन आढळेल म्हणत आहे, तर ते सुद्धा फाईल टॅबमध्येच आहे। मेलिंग टॅबमध्ये मेल मर्ज प्रक्रियेदरम्यान डॉक्युमेंट मध्ये मर्ज फील्ड इन्सर्ट करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो म्हणत आहेत। तर त्यासाठी ऑप्शन नंबर 3चा वापर केला जाते, इन्सर्ट मर्ज फील्डचा। तर ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये व्हॉलंटियर फॉर्म टेम्पलेटसह बिल्ट इन टेम्पलेट्स कुठे मिळतील म्हणत आहे, तर ते सर्व फाईल आपल्याला फाईल मेनूमध्ये मिळतात। कॉर्सेरा म्हणजे काय म्हणत आहे, तर कॉर्सेरा म्हणजे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। ऑप्शन नंबर 1 आहे त्याचं उत्तर। सबमिट करा। खालीलपैकी कोणते ग्रामरली प्रामुख्याने युजरला मदत करते म्हणत आहे, तर कोणते युजरला मदत करते, तर त्याचं उत्तर आहे रायटिंग अँड एडिटिंग टेक्स्ट आहे। त्यानंतर तुम्हाला सुधारित फोकससाठी अभ्यास संगीत ॲप हवं आहे। ॲपमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे फीचर कोणते आहे म्हणत आहे, तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, कस्टमायझेशन प्लेलिस्ट। तर अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। SIMवर क्लिक करा आणि एंड एक्झाम हे नाव टाकून कन्फर्म करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे। त्यानंतर गायडेड डू टी युअरसेल्फ सोडवायचं आहे। पहिला क्वेश्चन, डॉक्युमेंटचे शीर्षक आपल्याला लेफ्ट अलाइन करा म्हणत आहे। तर डॉक्युमेंटचे जे काय बिझनेस कॉन्ट्रॅक्ट्स टेक्स्ट आहे त्याला सिलेक्शन करून घ्या आणि अलाइनमेंट लेफ्ट करायचे आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। लेफ्ट अलाइनमेंट सांगितलेलं आहे, तर सिलेक्शन करून घ्या आणि लेफ्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील ईमेलला सिलेक्शन करा म्हटलेलं आहे आणि ईमेलला सिलेक्शन करून आपल्याला काय करा म्हटलेलं आहे, बोल्ड करा म्हटलेलं आहे। तर ईमेलला सिलेक्शन करून घ्या आणि इथून त्याला बोल्ड करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। ओकेवर क्लिक करा। त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोरेज टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट कॅरेबली राईट आणि त्याची साईज आपल्याला 10 करायची आहे।
तर बघा त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. फॉन्टमध्ये जा, कॅलिब्री लाईट हा फॉन्ट घ्या आणि साईजमध्ये जाऊन आपल्याला 10 साईज करायची आहे आणि नंतर सबमिट करा. त्यानंतर आहे दिलेला वर्ड फाईलमध्ये इन्व्हॉल्व डिलिव्हरी आहे आणि रिटर्न ॲड्रेस ॲड करायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला मेलिंग टॅबवर जायचं आहे. इन्व्हॉल्वमध्ये जा आणि रिटर्न आणि डिलिव्हरी ॲड्रेस दोन्ही आपल्याला टाईप करायचे आहे. तर याच्यातनी तुम्ही कोणताही ॲड्रेस टाईप करू शकता आणि त्यानंतर याला इथून क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा शेवटचा क्वेश्चन बघा, इन्व्हॉल्ववर ॲड्रेस प्रिंट करण्यासाठी काय म्हटलेलं आहे. इन्व्हॉल्ववर ॲड्रेस प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा, इन्व्हॉल्व सिलेक्ट करा, त्यानंतर ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर प्रिंटिंग ऑप्शन सिलेक्शन करा. आता फेस डाऊन ऑप्शनचा सिलेक्ट करा आणि नंतर ओकेवर क्लिक करून सबमिट करायचं आहे. तर मेलिंग टॅबवर जा, इन्व्हॉल्ववर जायचं आहे. इन्व्हॉल्ववर गेल्यानंतर बघा आपल्याला याच्यातून ऑप्शनमध्ये जायचं आहे. ऑप्शनमध्ये जा आणि याच्यातून प्रिंटिंग ऑप्शनवर क्लिक करून फेस डाऊनवर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे गायडेड डू इट युअर सेल्फ सर्व सोडवायचं आहे आपल्याला. त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. आणि नंतर बघा आपल्याला 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर सिम्युलेशन सोडायचं आहे. तर सिम्युलेशनवर स्टार्ट करा. सिम्युलेशनचे स्टार्ट केल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. पहिला क्वेश्चन बघा, टेम्पलेट आपल्या वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात. आता तुमच्या MS वर्ड ऑनलाईन टेम्पलेट व्हॉलंटिअर फॉर्म सर्च करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे सर्च करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंटचे सर्वात रिसेंट व्हर्जन सेव्ह करण्यासाठी आपल्याला सेव्हचा वापर करायचा आहे आणि व्हॉलंटिअर फॉर्म या नावाने ते सेव्ह करायचं आहे आपल्याला डेस्कटॉपवर. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. डेस्कटॉप निवडा, यामध्ये ते नाव टाका आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे सेव्ह झालेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन झालेले आहे. एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वात शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. इथे पहिला क्वेश्चन्स पहा, मायक्रोसॉफ्ट वर्ड OS हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसारखा एक पर्याय आहे म्हणताय, तर चूक आहे. लिनक्सची ही आवृत्ती ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम असून ही विंडोजसाठी एक पर्याय आहे म्हणत आहे, ते लिनक्स आहे. त्याचं उत्तर वेबवरील सर्वच मेनफ्रेम कॉम्प्युटर्स आणि अतिशय सामर्थ्यवान पर्सनल कॉम्प्युटर ही ऑपरेटिंग सिस्टीमची सर्वात अधिक वापरतात म्हणत आहे. तर कोणते आहे, तर त्याचं उत्तर युनिक्स आहे. युनिक्सवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर मॅक OS हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक उदाहरण आहे, तर चूक आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपलं सेशन 17सुद्धा पूर्ण सोडवणं झालेलं आहे.